सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. आपली 4थी आणि 7वीची जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्याची डेट अनाउन्स झालेली आहे आणि डेट आहे आपली 26 एप्रिल 2026. ओके. तो ही जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी इग्नाइट अकॅडमीकडनं आम्ही घेऊन आलेलो आहोत 4थी आणि 7वीसाठी नवीन बॅचेस, स्कॉलरशिपच्या बॅचेस. याच्यामध्ये जर आपण बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बॅच बद्दलच्या सर्व डिटेल आणि त्याच्याच सोबत जे आजपासून आपले लेक्चर सुरू होणार आहेत त्याच्या डिटेल्स, डेमो लेक्चर जे आतापर्यंत आपण घेतलेले आहेत त्या डेमो लेक्चर्स कसे बघायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण ज्या टेस्ट सिरीज घेणार आहोत त्या टेस्ट सिरीज कशा सोडवायच्या, त्या कुठे मिळणार तुम्हाला आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या सोडवणार, ह्या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ एंडिंग पर्यंत पूर्ण बघा, शांततेत बघा, कारण तुम्ही जर बॅच विकत घेतलेली असेल तर तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे की लेक्चर कसं होणार आहे. ठीक आहे. तो आधी आपण बघूयात की बॅच जे आहे ते बॅचचं वैशिष्ट्य काय आहे. तर आपल्याकडे इयत्ता 4थीसाठी वेगळी बॅच आपण सुरू केलेली आहे, इयत्ता 7वीसाठी आपण वेगळी बॅच सुरू केलेली आहे. आता ह्या ज्या 2 बॅचेस आहेत सगळ्यात महत्त्वाचं काय, दोन्हीच्या दोन्ही बॅचेस आपल्या ऑनलाईन आहेत. ठीक आहे. मग आता ऑनलाईन बॅचेस जर आहेत तर बॅचेस ऑनलाईन असताना या लाईव्ह फॉर्मॅटमध्ये पण आहेत आणि या रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपल्याला बॅचेस ज्या आहेत त्या बघायला मिळणार आहेत. ठीक आहे. आता ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये ज्या वेळेला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोघं पद्धतीने बॅचेस असतात त्यावेळेला त्याचा फायदा काय होतो, तर बऱ्याचदा आता साधं सोपं आहे, आज आपली बॅच लॉन्च होणार आहे, बऱ्याच पालकांनी अजून बॅच विकत घेतलेली नसेल किंवा बऱ्याच पालकांपर्यंत अजून ही गोष्ट माहीत नसेल. मग अशा पालकांनी जर समजा उद्याकडे बॅच विकत घेतली किंवा परवाकडे बॅच विकत घेतली, मग त्यांना हे 2 दिवसाचं लेक्चर त्यांचे मिस होतील का, तर नाही. हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये नंतर बघता येऊ शकतात. किंवा आपण एक असं गृहीत धरूयात की आता चला संक्रांत येते, 14 तारखेला संक्रांत येते, त्या दिवशी विद्यार्थ्यांना जायचंय पतंग उडवायला, सकाळी पतंग उडवायला जाणार आणि संध्याकाळी तिळगुळ वाटायला जाणार. मग अशा वेळेला हे जे त्या दिवशीचे जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर मिस होणार आहेत का, तर नाही. त्या दिवशीचे जे लेक्चर आहे ते विद्यार्थी त्यांना ज्या वेळेला वेळ मिळेल त्या वेळेला ते रेकॉर्डेड लेक्चर बघू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपली लाईव्ह आणि रेकॉर्डेड जी बॅच आहे ती आपली आज सुरू होते. ठीक आहे. ज्यांनी अजून बॅच विकत घेतलेली नसेल त्यांच्यासाठी खास माहिती की आपली 26 एप्रिलपर्यंत आपली जी बॅच चालणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण सिलेबस त्याच्या आधी संपवणार आहोत. मी असं नाही म्हणते की 26 एप्रिलपर्यंत बॅच चालेल. 26 एप्रिलच्या आधी आपला जो सिलेबस आहे तो असा आपला प्रयत्न आहे की 31 मार्चपर्यंत आपण बॅच संपवायची. ठीक आहे. असा प्रयत्न आहे. आता विद्यार्थ्यांनी तसं तेवढं पटकन समजून घेतलं, विद्यार्थ्यांची जास्त जर प्रॅक्टिस घेतली तर कदाचित बॅच थोडीशी लांबू शकते किंवा जर विद्यार्थ्यांनी पटकन कॅच केलं तर बॅच थोडी लवकरही अजून संपवू शकते. तर विद्यार्थ्यांवर आपण डिपेंड ठेवणार आहोत की बॅच कशी चालवायची. ठीक आहे. तो हे एक झालं. परंतु आपली डेडलाईन काय ठेवलेली आपण 31 मार्च ठेवलेली. आता आज बॅच जर तुम्ही सुरू केली 12 जानेवारी रोजी जर तुम्ही बॅच सुरू केली तर जोपर्यंत बॅच चालू आहे, जोपर्यंत विद्यार्थ्यांची एक्झाम होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना ती बॅच आपल्याला फक्त 499 रुपयामध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तुम्हाला एकदा फक्त 499 रुपये भरले की नंतर पुन्हा कुठलीही फी तुम्हाला भरावी लागणार नाहीये बॅचसाठी. ठीक आहे. मग आता या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला काय काय देतोय, तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. त्याच्यानंतर सकाळ संध्याकाळच्या बॅचेस वेगळ्या वेगळ्या उपलब्ध आहेत. ठीक आहे. तुम्हाला जसं ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही बॅचमधलं लेक्चर बघू शकताय. ठीक आहे. लाईव्ह डाऊट सेशन्स जे आहेत ते चॅट माध्यमातून असणारे, म्हणजे ज्या वेळेला लाईव्ह लेक्चर चालू आहे त्यावेळेला विद्यार्थ्यांना चॅटमधून त्यांना ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी ते शिक्षकांपर्यंत पोहोचवू शकतात. त्याच्यानंतर आत्मविश्वास वाढवण्यासाठी, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही काही वेगळे सेशन्स हे विद्यार्थ्यांचे घेणार आहोत. त्याच्यानंतर रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट होणार आहेत. डेली बेसिसला सुद्धा प्रॅक्टिस टेस्ट होतील आणि वीकली बेसिसला सुद्धा प्रॅक्टिस टेस्ट होतील. कशा होतील ते मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगते. ठीक आहे. पुढे जसं जसं आपण नवनं तसं मी तुम्हाला टेस्ट जे आहेत ते पुढे सांगते. आता ही जी बॅच आहे तुम्ही मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा टॅबलेटवर कुठल्याही डिव्हाइसवर, तुमच्याकडे जो डिव्हाइस असेल त्या डिव्हाइसवर तुम्ही ही बॅच जी आहे ती बघू शकता आहेत. आणि याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पालकांची मीटिंग घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांसाठी स्पेशल मेंटोरिंग सेशन सुद्धा ठेवणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत फक्त 499 रुपयामध्ये. ठीक आहे. तर आता बॅच बद्दलची, तर ज्यांनी अजून बॅच विकत घेतलेली नसेल त्यांनी जास्तीत जास्त लवकरात लवकर बॅच विकत घ्या, जेणेकरून काय होईल की तुमच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. जर समजा तुमच्या आजूबाजूला कोणी तुमचे ओळखीचे असतील, तुमचे मित्रमैत्रिणींचे मुलं असतील किंवा
तुमच्या वर्गातील मित्रमैत्रिणी असतील, विद्यार्थ्यांसाठी खास, त्याच्यानंतर तुमचे नातेवाईक कोणी असतील, ज्यांच्याकडे 4थीचे किंवा 7वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून काय होईल की त्यांना सुद्धा ह्या संधीचा जो आहे तो लाभ घेता येईल. ठीक आहे. तर आता डेमो लेक्चर जे आहेत किंवा लेक्चर जे आहेत, आज आपलं लेक्चर सुरू होणार आहे, परंतु त्याच्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काही छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काय, अभ्यासक्रम म्हणजेच काय, सिलेबस जो आहे तो सिलेबस विद्यार्थ्यांनी बघून ठेवायचा आहे. ठीक आहे. विषयानुसार सगळं टॉपिक्सची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. मग आता विषयानुसार टॉपिक्सची नोंद घ्यायची, विद्यार्थ्यांना मुळात विषय कुठले असणार आहे तेच माहीत नाहीये. तो आपण काय करूयात, पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर तुमचे होणार आहेत. ठीक आहे. पेपर 1 मध्ये 2 विषय असणार आहे, पेपर 2 मध्ये 2 विषय असणार आहे. पेपर 1 मध्ये पहिला विषय असेल तुमचा प्रथम भाषा, फर्स्ट लँग्वेज. ठीक आहे. मग आता प्रथम भाषा कुठली असू शकते, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांची मराठी असणार आहे, इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची इंग्लिश असणार आहे. ठीक आहे. आणि सेम याच्यामध्ये इथे असणार आहे तृतीय भाषा. ओके. तो आता परत मराठी मीडियम वाल्यांची तृतीय भाषा असेल इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांची तृतीय भाषा असेल मराठी. ठीक आहे. तो इन शॉर्ट काय झालं, लँग्वेजेस झाल्या 2, मराठी आणि इंग्लिश. त्याच्यानंतर काय आहे तर पेपर 1 मध्ये असतो गणित आणि पेपर 2 मध्ये असतो बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे इंटेलिजंट टेस्ट, मॅथ्स आणि इंटेलिजंट टेस्ट. अशा पद्धतीने तुमचं 4 विषय आहेत. आता या 4 विषयांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे काही टॉपिक्स आहेत त्या सगळ्या टॉपिक्स बद्दल तुम्हाला थोडंसं तुम्हाला माहिती पाहिजे. डेमो लेक्चर्स मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. त्याच्यानंतर टॉपिकनुसार गुणांची विभागणी कशी केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात घेता येईल. ठीक आहे. याच्यानंतर जर आपण विचार केला तर डेमो लेक्चर कसे आणि कुठे बघावे. सगळ्यात पहिलं वेळ लक्षात घ्या. 6 वाजेला 4थी स्कॉलरशिपचं डेमो लेक्चर होत असतं आणि 7 वाजेला 7वी स्कॉलरशिपचं डेमो लेक्चर जे आहे ते होत असतं. ठीक आहे. युट्यूबला हे व्हिडिओज आपले चालू आहेत. आता तुम्ही इथे बघू शकताय की युट्यूबला इथे 2 तुम्हाला अपकमिंग मध्ये दिसत आहेत. मुळात हे कालचं आहे, कालचा हा स्क्रीनशॉट आहे, परंतु असंच तुम्ही आज बघितलं तर तुम्हाला आज सुद्धा सापडेल. अजून जर समजा तुम्ही तुमच्या कुठल्याही मित्रमैत्रिणींना पाठवायचं असेल तर त्यांना सांगा की इग्नाईट पाठशालाचं जे यूट्यूब चॅनल आहे, इग्नाईट पाठशाला जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल त्यांना सबस्क्राईब करायला लावा, जेणेकरून काय होईल की हे जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पण पोहोचतील. दुसरं काय करायचं आहे की या व्हिडिओजचा तुम्हाला मिस नको व्हायला, व्हिडिओज तुमचे मिस नको व्हायला म्हणून काय करायचं आहे की एक तर नोटिफिकेशन्स ऑन ठेवायचं आहे, दुसरं जे बेल आयकॉन असतं त्या बेल आयकॉनवर तुम्हाला क्लिक करून ठेवायचं आहे. ठीक आहे. यूट्यूबला बेल आयकॉन जे असतं ना त्याच्यावर क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुमचे नोटिफिकेशन्स मिस नाही होणार आणि कुठलेही लेक्चर्स जे आहेत ते लेक्चर तुमचे मिस होणार नाही. आता दुसरं काय तर ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ज्यांनी बॅच विकत घेतलेली आहे किंवा ज्यांना बॅच विकत घ्यायची आहे त्यांना सर्वांना ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे. एक काय तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्यावरनं सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकताय किंवा तुम्हाला प्ले स्टोअरवर गेलेत की तुम्हाला इग्नाईट पाठशाला सर्च करायचं आहे. इग्नाईट पाठशाला सर्च केलं बरेचसे ॲप्लिकेशन्स ओपन होतात. त्या बऱ्याचशा ॲप्लिकेशनपैकी जिथे कुठे तुम्हाला अशा पद्धतीचा लोगो दिसेल, लाल रंगाचा बॉक्स आणि त्याच्यामध्ये व्हाईट रंगाची पेन्सिल, हा जो लोगो आहे हा आपला इग्नाईट पाठशालाचा आहे. ते जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की तुम्हाला रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला नवोदय बॅच आणि शालेय स्पर्धा परीक्षा अशा 2 गोष्टी दिसणार आहेत. तर शालेय स्पर्धा परीक्षांवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने पेज जे आहे, होम पेज जे आहे ते होम पेज ओपन होईल. आता ह्या होम पेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला कोर्सेस दिसत आहेत. ठीक आहे. ज्यांनी अजून कोर्सेस विकत घेतलेले नाहीत त्यांच्याकरता खास तुम्ही ह्या कोर्सेसमध्ये जर गेलात तर तुम्हाला तुमचा जो कोर्स आहे तो विकत घेता येईल. ठीक आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी कोर्सेस विकत घेतलेले आहेत त्यांनी माय कोर्सेसमध्ये जर तुम्ही गेलात तर माय कोर्सेसमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा जो कोर्स असेल तो दिसेल. ठीक आहे. कोर्सेस कसे विकत घ्यायचे याच्या संदर्भात मी ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे, स्पेशल व्हिडिओ आहे. जर समजा तुम्हाला कोर्स विकत घेताना काही अडचण आली तर तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकताय, परंतु खूप काही कठीण नाही. तुम्हाला कोर्सेसवर क्लिक करायचं आहे. कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर तुमचं एक पेज ओपन होईल. त्या पेजमध्ये तुम्हाला तुमचा कुठला कोर्स आहे तो चूज करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला परचेस करायचा आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होणार आहे, त्याच्यामुळे खूप काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये.
त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी कोर्सेस विकत घेतलेले आहेत त्यांनी माय कोर्सेसवर जायचंय. खालचं जे माय कोर्सेस आहेत ना, माय कोर्सेसवर जायचंय. माय कोर्सेसवर गेल्यात की तुम्हाला अशा पद्धतीने कोर्सेस हे दिसायला लागतील. आता आमच्याकडे हे सगळे कोर्सेस आहेत कारण आम्ही ऑलरेडी हे विकत घेतलेले आहेत. ठीक आहे, पण तुमच्याकडे असे सगळेच्या सगळे नाही दिसणार. तुमच्याकडे कुठला तरी 1 किंवा 2 जे काही तुम्ही विकत घेतलेले असतील, म्हणजे तुमच्या घरामध्ये 4थीचा विद्यार्थी आणि 7वीचा विद्यार्थी दोन्ही असतील तर कदाचित तुम्ही दोन्ही घेतलेले असतील. परंतु तुमच्याकडे फक्त 4थीचा असेल तर तुमच्याकडे फक्त 4थीचं दिसेल, तुमच्याकडे 7वीचं असेल तर 7वीचं दिसेल. ठीक आहे, हे बाकीच्या ज्या आहेत ह्या आपल्या जुन्या बॅचेस आहेत. तर आता 4थीची जर समजा माझी विद्यार्थिनी, तुमची विद्यार्थी कोणी असेल घरामध्ये, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 4थीवर तुम्ही क्लिक केलं की अशा पद्धतीने पुढचं जे पेज आहे ते ओपन होईल. ठीक आहे, इकडे बघा, हे वरचं आधी बघूयात आपण. इथे तुम्हाला एक दिसतंय लाईव्ह, दुसरं दिसतंय कंटेंट, तिसरं दिसतंय टेलिग्राम, चौथं आहे ग्रुप्स. ठीक आहे, तो सगळ्यात पहिले तर तुमचा लाईव्ह वाला जो सेक्शन आहे तो लाईव्ह वाला सेक्शन ओपन होईल. लाईव्ह वाला सेक्शनमधनं तुम्हाला जे काही आजचे लेक्चर्स आहेत, जे काही आजचं शेड्यूल आहे ते शेड्यूल केलेले लेक्चर तुम्हाला तिथे बघायला मिळतील. ठीक आहे, दुसरं कंटेंटमध्ये जर तुम्ही गेलात तर कंटेंटमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने हे सगळं ओपन होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस पण दिसेल, सिलेबसचा ॲनालिसिस पण दिसेल, डेमो लेक्चर सुद्धा तुम्ही इथनं बघू शकताय. त्याच्यानंतर पेपर 1, मग पेपर 1 मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की पेपर 1 मध्ये काय आहे. पेपर 1 मध्ये आहे तुमचा फर्स्ट लँग्वेज आणि मॅथ्स. ठीक आहे, तो इथनं सुद्धा तुम्ही त्या फर्स्ट लँग्वेज आणि मॅथ्सचं लेक्चर बघू शकताय. रेकॉर्डेड लेक्चरसाठी तुम्ही तिथनं बघू शकताय. त्याच्यानंतर पेपर 2 मध्ये तुम्हाला थर्ड लँग्वेज आणि बुद्धिमत्ता चाचणी रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते तुम्हाला इथे येऊन बघावे लागतील. लाईव्ह लेक्चर जे ते तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह ह्या सदराखाली दिसतील, परंतु रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत त्याच्यासाठी मात्र तुम्हाला यांच्यावर क्लिक करून आतमध्ये जावं लागेल. ठीक आहे, जे कुठलं रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायचं आहे त्या हिशोबाने. मेंटॉरिंग सेशन्सचे पण लेक्चर्स तुम्हाला असे ह्या पद्धतीने इथे दिसतील. आणि टेस्ट जी आहे, आता मी तुम्हाला म्हणाले की टेस्टचं मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते. तर टेस्ट जी आहे सगळ्यात शेवटचं जे आपलं इथे आहे वीकली टेस्ट आहे. बघा इथे आता एक टेस्ट दिसते, कारण की हे जे आहे हे आपलं जुने जी बॅच आहे त्या जुन्या बॅचमधलं आहे. ठीक आहे, परंतु तुमच्या याच्यामध्ये अजून कुठल्याही पद्धतीची टेस्ट दिसणार नाही. आपल्या ज्या टेस्ट असतात त्या सॅटरडेला सुरू होतात. ठीक आहे, सॅटरडेला आपल्या टेस्ट ज्या आहेत त्या सॅटरडेला दुपारी 12 वाजेला आपली टेस्ट सुरू होत असते. दोन्ही भाषांमध्ये टेस्ट असते. तिथे जर तुम्हाला दोन्ही भाषांमध्ये म्हणजे मराठी आणि इंग्रजीचा पेपर तर मराठी आणि इंग्रजीमध्येच असणार आहे, परंतु अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे जे पेपर आहेत हे तुम्हाला मराठीमध्ये पण असतील आणि इंग्लिशमध्ये पण असणार आहे. ती जी लँग्वेज आहे ती लँग्वेज चेंज करण्यासाठी तुम्हाला टेस्ट ओपन केल्यानंतर, आता समजा हा टेस्टचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, हा समजा तुमच्या टेस्टचा फॉर्मॅट असेल. ठीक आहे, इथे तुमचा काहीतरी प्रश्न लिहिलेला आहे, इथे त्याचे आन्सर्स दिलेले आहेत. ओके, ह्या इथे वर जर तुम्ही बघितलं तर वर इथे असा एक छोटासा चौकोन आहे. त्या चौकोनामध्ये इथे ए लिहिलेला आहे आणि स्लॅश करून इथे काहीतरी चायनीज मध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर तो जो आयकॉन आहे त्या आयकॉनवर तुम्ही क्लिक केलं की तुमची जी टेस्ट आहे ती इंग्लिश आणि मराठी अशा लँग्वेज चेंज करते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमची टेस्ट जी आहे ती वीकली टेस्ट सुद्धा आपली दर सॅटरडेला होणार आहे. त्याचा जो सॅटरडेला सुरू झाले, आता बऱ्याचदा असं होतं की सॅटरडेला लगेच वेळ नाही मिळत, विद्यार्थ्यांची शाळा असते, दुसरे काहीतरी क्लासेस असतात. मग अशा वेळेला तुमच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की सॅटरडेला दुपारी 12 वाजेला ही सुरू होणार. ठीक आहे, आणि संडेला रात्री 12 वाजेला, ही किती दुपारी. ठीक आहे, दुपारी सुरू झाली आणि ही संपणार कधी, संडेला रात्री 12 वाजेला टेस्ट जी आहे ती टेस्टचा टायमिंग संपणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने टेस्टचा टायमिंग संपल्यानंतर सोमवारी तुमचा जो रिझल्ट आहे, मंडेला ग्रुपवर तुमचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट टाकला जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमच्या टेस्ट होणार आहे. आजपासून जर तुम्ही लेक्चर सुरू केले तर आपली पहिली वीकली टेस्ट जी आहे ती पहिली वीकली टेस्ट ही या सॅटरडेला लगेच होईल. ठीक आहे, तो अशा पद्धतीने तुम्हाला टेस्ट देता येईल, तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघता येतील, तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर अशा इथनं बघता येतील, इथून लाईव्ह लेक्चर बघता येतील. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने बघता येणार आहेत. ठीक आहे, आता हे सगळं झाल्यानंतर जर समजा तुम्हाला याच्यामध्ये काहीही इश्यू आला, तुमच्याकडनं ॲप डाउनलोड होत नसेल किंवा तुमच्या इथे रजिस्ट्रेशन होत नसेल किंवा तुम्हाला ॲपमध्ये लेक्चर दिसत नसेल किंवा कसं बघायचं ते लक्षात येत नसेल, तर हा जो आपला नंबर आहे या नंबरवर जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची जी काही उत्तरं आहेत ती उत्तरं नक्कीच मिळतील. ठीक आहे, थँक्यू.